पंचायत समितीचे माजी सभापती अमर सेठ निसार यांचा या ठिकाणी विजय सेठ हजारे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सत्कार होत आहे, त्याचा ते स्वीकार करावा। श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। तसेच परमसे आदरणीय हरिभक्त परायण पंढरीनाथरावजी तांबोली अप्पांच्या ठिकाणी सत्कार होत आहे। जयवंत सेठ हजारे यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण सत्कार करायचे। तसेच ग्रुप ग्रामपंचायत सरमश या ठिकाणी सरपंच महेश सेठ विर्ले यांचं देखील आगमन झालेलं आहे। ग्रामस्थ मंडळ कोलारे त्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करत आहे। तसेच सौ जयवंतीताई दत्तात्रय इंदोळा माजी उपसभापती कर्जत तालुका यांचा देखील या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने सत्कार होत आहे, त्यांचा सत्कार रोहिणी रोदास हजारे यांना विनंती करतोय आपण या ठिकाणी ताईंचा सत्कार करायचे। सावकाश। पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। तसेच ग्रुप ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच परमसे आदरणीय महेश सेठ विर्ले यांचा सत्कार या ठिकाणी प्रदीपजी भगवान गायकवाड यांच्या शुभ हस्ते होत आहे। पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। तसेच हरिभक्त परायण विजय महाराज पाटील यांचा देखील सत्कार होत आहे। विलास सेठ हजारे यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते महाराजांचा सत्कार करायचे। पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। तसेच हरिभक्त परायण मधुकर महाराज कराळे महाराजांचा देखील या ठिकाणी सत्कार होत आहे। विठ्ठल सेठ गवळी यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते महाराजांचा सत्कार करायचे। तसेच सुरेश शेठ गोमारे यांचा देखील या ठिकाणी सत्कार होत आहे। हो आता तशीच बारी आहे ना। तसेच जयश्रीताई कराळे माजी जिल्हा परिषद सदस्य यांचा देखील या ठिकाणी सत्कार होत आहे, त्याचा ते स्वीकार करावा। तसेच हरिभक्त परायण सोनू महाराज बदे गुरुवारी यांचा देखील या ठिकाणी सत्कार होत आहे। जयेश जोशी यांना विनंती करतोय आपण त्यांचा सत्कार करावा।
हरिभक्त परायण बळीराम महाराज कराळे यांचा देखील या ठिकाणी सत्कार होत आहे. अनंत सोनावणे यांना विनंती करतोय. हरिभक्त परायण बळीराम महाराज कराळे यांचा सत्कार होत आहे. घ्या महाराज या. पुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. तसेच हरिभक्त परायण मनोहर महाराज हिलाल यांचा देखील सत्कार होत आहे. त्याचा ते स्वीकार करावा. खंडू आजार याने विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते महाराजांचा सत्कार करा. पुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. तसेच आपल्या सर्वांचे परमस्नेही पत्रकार संतोषजी पेरणे साहेब यांचा देखील या ठिकाणी सत्कार होत आहे ग्रामस्थांच्या वतीने. रामदास हजारे याने विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते संतोषजी पेरणे साहेब यांचा सत्कार करावा. पुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. तसेच परमसे आदरणीय हरिभक्त परायण ज्येष्ठ कीर्तनकार हरिभाऊ महाराज पारधी सर सकाळी 6 वाजता या गावामध्ये ते आले पूजनासाठी आणि अजूनपर्यंत घरी गेले नाही. अशीच आमची कृपा असू द्या. महाराजांचा देखील सत्कार होत आहे. असो आजार यांना विनंती करतोय महाराजांचा या ठिकाणी शाळ श्रीफल देऊन सत्कार करावा. या माऊली या. तसेच हरिभक्त तसेच हरिभक्त परायण दीपकजी महाराज डोंगरे महाराजांचा देखील सत्कार होत आहे. रोहिदास गोमार यांना विनंती करतोय का आपण या ठिकाणी महाराजांचा सत्कार करायचे. या लवकर माऊली या. रस्ता द्या महाराजांना. या महाराज या 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 माऊली या. द्या महाराजांचा सत्कार करा. पुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. तसेच हरिभक्त परायण रामदास महाराज भगत यांचा देखील सत्कार होत आहे. या महाराज या. मधुकर महाराज या. विठ्ठल महाराज घेऊन तरी या. पुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान. हरिभक्त परायण मारुती महाराज दुर्गे महाराजांचा देखील या ठिकाणी सत्कार होत आहे. राजेंद्र घाटे यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी मारुती महाराज दुर्गे यांचा सत्कार करावा. या माऊली या. पुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. तसेच कृष्णाजी भगत यांचा देखील सत्कार होत आहे. त्याचा ते स्वीकार करा. वासुदेव महाराज हजारे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते कृष्णाजी महाराज भगत यांचा सत्कार करावा.
पहिले यांचा सत्कार करून घेऊ. माऊली जागेवर सत्कार करून घेऊ. आता उशीर होईल. ऐकाने लक्ष द्या. आता जवळजवळ 7:30 वाजलेले. गडबड होईल थोडं. जवळजवळ या ठिकाणी 7:30 वाजलेले. दीपोत्सव झाल्यानंतर भोजनाचा कार्यक्रम, नंतर कीर्तनाचा कार्यक्रम आहे. त्यामुळं व्यासपीठावर बसलेले जे मान्यवर आहेत सर्वांचा सत्कार जागेवर होईल अशी ठीक आहे. उपसरपंच रोशन मस्कर यांचा देखील या ठिकाणी सत्कार होत आहे. झाला ना. जयदास भुंडेरे याला उशीर होईल. माऊली झालं. उपसरपंच तुम्ही द्या की आता. प्रदीप गायकवाड. मला तो उशीर होईल. गडबड होईल. तुम्ही या. पुंडली कौरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज. रोहिदास सेठ माली यांचा देखील सत्कार होत आहे. मी बोललो माऊलीला तुम्ही घ्या ना जागेवर. उशीर आता उशीर होईल. प्रत्येकाची नावं घेतली या. रोहिदास सेठ माली यांचा देखील या ठिकाणी सत्कार होत आहे. पुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ. अनिल सेठ दादूस यांचा देखील या ठिकाणी सत्कार होत आहे. त्यांना विनंती करतोय आपण या ठिकाणी येऊन आपला सत्कार स्वीकारावा. जयवंत हजारे यांना विनंती करतोय का आपण त्यांचा सत्कार करावा. दोन मिनिटं थांबा. घ्या. करतो. या ठिकाणी पपेश विर्ले यांचा देखील सत्कार होत आहे. तसेच हरिभक्तपरायण कृष्णा महाराज सिंगे, हरिभक्तपरायण हरिभक्तपरायण रामदास महाराज घोडविंदे, हरिभक्तपरायण गोपाळ महाराज दुर्गे, हरिभक्तपरायण पुंडलिक महाराज भुईर, हरिभक्तपरायण बळीराम महाराज सोनावले, हरिभक्तपरायण गोटीराम महाराज आईर, हरिभक्तपरायण शांताराम महाराज ऐनकर, हरिभक्तपरायण रुपेश महाराज दळवी, हरिभक्तपरायण रंगनाथ महाराज भुईर, हरिभक्तपरायण आमचे कृष्णा महाराज दळवी, हरिभक्तपरायण पडवल बाबा, हरिभक्तपरायण मधुकर धुळे, हरिभक्तपरायण रवींद्र महाराज ऐनकर, हरिभक्तपरायण रघुनाथ महाराज तरे, हरिभक्तपरायण वसंत महाराज मते, हरिभक्तपरायण केशव महाराज ऐनकर, हरिभक्तपरायण गजानन महाराज कांबेरे, हरिभक्तपरायण गणेश महाराज भुंडेरे, हरिभक्तपरायण शांताराम महाराज धुळे, हरिभक्तपरायण आमचे जोशी महाराज हेदवलीकर यांचा देखील सत्कार होत आहे. कृपया वेळ कमी असल्यामुळे जागेवर सत्कार होत आहे याची मान्यवर आहे. या ठिकाणी आम्हा सर्व ग्रामस्थांना सहकार्य करावं ही नम्र विनंती. विष्णू महाराज धुळे, हरिभक्तपरायण अरुण महाराज तुंगे, हरिभक्तपरायण सागर महाराज ऐनकर, हरिभक्तपरायण गजानन महाराज डायरे, हरिभक्तपरायण बाळू महाराज इलाल, हरिभक्तपरायण अनिल महाराज कराळे. कृपया हरिभक्तपरायण विष्णू महाराज कांबरे ज्या ज्या मान्यवरांची नावं घेतलेली आपण या ठिकाणी आपण सत्कार स्वीकारावा ही नम्र विनंती. नारायण सेठ सोनावणे, शरद महाराज कराळे यांचा देखील सत्कार होत आहे.
कल्पनाताई हिलाल यांचा देखील सत्कार होत आहे. सुनीताताई रसाळ, ज्योतिताई मते यांचा सत्कार होत आहे. लक्ष्मण महाराज ऐनकर, ज्या ज्या मान्यवरांची नावं घेतलेली आपण या ठिकाणी आपला सत्कार स्वीकारावा. उद्याच करून याच्या अगोदर वेळ झाला. अरुण महाराज ऐकाने लक्ष द्या. आपले या ठिकाणी दरवर्षी आपल्याला या ठिकाणी मंडप आणि डेकोरेशन या ठिकाणी व्यवस्था जी करतात त्यांचा देखील सत्कार होत आहे. रामदास कराळे आणि नितीन हजारे आणि त्यांना सहकार्य करणारे अरुण महाराज कराळे यांचा देखील तुंगे यांचा देखील या ठिकाणी सत्कार होत आहे. त्याचा ते स्वीकार करावा. आचारी वर्ग राजाराम पेमारे आणि परशुराम हजारे, हिरामन मसने यांचा देखील सत्कार होत आहे. त्याचा ते स्वीकार करावा. हॅलो. अखंड हरिनाम नाम ज्ञानयज्ञ सोहळा या ठिकाणी कोल्हारे गावामध्ये या श्री क्षेत्र कोल्हारे गावामध्ये संपन्न होत असताना या ग्रामस्थांना उत्तम प्रकारचं मार्गदर्शन करणारे आमचे गुरुवर्य हरिभक्तपरायण कैलास महाराज भोईर रायगड भूषण पुरस्कार सन्मानित, त्यांचा सुद्धा या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने सन्मान होत आहे. या ग्रामपंचायतीचे प्रथम नागरिक म्हणजे सरपंच आदरणीय महेश शेट्टी विर्ले यांना मी विनंती करतो की हरिभक्तपरायण आमचे गुरुवर्य कैलास महाराज भोईर यांचा आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान करावा अशी तुम्हाला विनंती करतोय. पुंडली गौरदा हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ऐकाने लक्ष द्या. जवळजवळ सर्वांचा सत्कार झालेला आहे. उर्वरित राहिलेला जो सत्कार आहे उद्याचं काल्याचं कीर्तन झाल्यानंतर सर्वांचा सत्कार होईल. याची सर्वही नोंद घ्यायची आहे, कारण दीपोत्सवाच्या कार्यक्रमाला उशीर होत असल्यामुळे काहींचा सत्कार राहिला असेल तर या ठिकाणी उद्या काल्याचं कीर्तन झाल्यानंतर सर्वांचा सत्कार होईल. याची सर्वही नोंद घ्यायची आहे. प्रथमतः या ठिकाणी जो महत्त्वाचा आजचा दिवस आहे, आपल्या सप्त्याला 3 वर्ष झाले, 3ऱ्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना आज या ठिकाणी दीपोत्सवाचा कार्यक्रम भव्य दिव्य दिंडी सोहळा संपन्न झाला आणि आता दीपोत्सवाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे. ज्या मान्यवरांना आपण या ठिकाणी निमंत्रित केलेले आहे त्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी दीप ज्योतीचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे. तत्पूर्वी 1-2 सूचना. या ठिकाणी लाईट ऑफ केली जाईल सांगितल्यानंतर माईक चालू ठेवायचं. ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरीमधली गोवी म्हटली जाईल, सर्व पाठीमागे म्हणायचे. त्यानंतर काकड आरतीमधले 2 अभंग म्हटले जाईल. सामुदायिक पसायदान होईल आणि पसायदान झाल्यानंतर या ठिकाणी 1-2 मान्यवर तुम्हाला दीपोत्सवाबद्दल या ठिकाणी 2 शब्द मार्गदर्शन करणारे असे सूचना आहे. प्रथमतः या ठिकाणी स्पीकरवाल्याला विनंती, आपली मंडपामध्ये लाईट ऑफ म्हणजे बंद करा आणि माईक चालू ठेवा. स्पीकरवाल्याला विनंती, मंडपामधली या ठिकाणी
लाईट जी आहे ती बंद करा, फक्त माईक चालू ठेवा. माईक सर, माईक घेतलाय का? हॅलो, एक माईक द्या सरांक. हॅलो. थांबा थांबा. हॅलो. दीप प्रज्वलित झाल्याशिवाय प्रथमतः, नंतर आरती पेटवा सांगितल्यानंतर. सर, मी अविवेकाची काजळी, मी अविवेकाची काजळी, हेडून विवेक दीप उजळी, हेडून विवेक दीप उजळी, संयोगिया पाय दिवाळी निरंतर, संयोगिया पाय दिवाळी निरंतर, अविवेकाची काजळी, अविवेकाची काजळी, हेडून विवेक दीप उजळी, दीप उजळी, संयोगिया पाय दिवाळी निरंतर, संयोगिया पाय दिवाळी निरंतर, अविवेकाची काजळी, अविवेकाची काजळी, हेडून विवेक दीप उजळी, हेडून विवेक दीप उजळी, संयोगिया पाय दिवाळी निरंतर, संयोगिया पाय दिवाळी निरंतर. प्रथमतः परमसे आदरणीय अमर सेठ मिसाल, माजी सभापती पंचायत समिती कर्जत यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी ती प्रज्वलित होती. त्यानंतर व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवर यांना विनंती करतोय का आपण त्यानंतर ती प्रज्वलित करावं. हा, पेट. पुंडली कमरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की. व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवरांना नम्र विनंती, आपण दीप प्रज्वलित करावा. महिला मंडळ आरतीचं ताट घेऊन उभे राहा. टाळ घेतलं का? टाळ. सहस्र दीपे दीप कैसे प्रकाशली प्रभा, उजाळल्या दश दिशा, उजाळल्या दश दिशा, गगनाली शे शोभा, गगनाली शे शोभा, आरती माझ्या कृष्ण सभागिया, माझा कृष्ण सभागिया, चराचर मोहरले, चराचर मोहरले, तुझी मूर्ती पावया, तुझी मूर्ती पावया, आरती माझा कृष्ण सभागिया, आरती माझा कृष्ण सभागिया, कोडले से तेज प्रभाताली से एक, कोडले से तेज प्रभाताली से एक, नित्यनवानंद, नित्यनवानंद, वालिता श्रीमुख, वालिता श्रीमुख, आरती माझा कृष्ण सभागिया, आरती माझा कृष्ण सभागिया, आरती करिता तेज प्रकाशले नयनी, आरती करिता तेज प्रकाशले नयनी, तेने तेज मिनला, तेने तेज मिनला, एकाएक जनार्दनी, एकाएक जनार्दनी, आरती माझा कृष्ण सभागिया,
काकडा आरती मान कृष्ण सभाजिया भक्तीची मोठी मोर काकडा ज्योती गोद काकडा ज्योती पंचप्राण दिवे पंचप्राण दिवे आरती माझ्या पंढरीनाथा माझ्या पंढरीनाथा डोळी कर जोडोनी डोळी कर जोडोनी ठेवी तो माथा काय महिमा वर्णो आता सांगणे किती आता सांगणे किती कोटी ब्रह्म हत्या कोटी ब्रह्म हत्या राई रखुमाबाई उभ्या दोन्ही दोबाई उभ्या दोन्ही दोबाई मयूरपुत्राच्या मरे टाळती काही चढाई आलो आरती माझ्या पंढरीनाथा माझ्या पंढरीनाथा दोन्ही करोडी दोन्ही करोडी चरणी ठेवी तो माथा तुका मने दीप देऊनी उन्मलती शोभा उन्मलती शोभा विटेवरी उभा विटेवरी उभा विजय लावण्य कलावा ओवाळू आरती माझ्या पंढरीनाथा माझ्या पंढरीनाथा दोन्ही कर जोडोनी दोन्ही कर जोडोनी चरणी ठेवी तो माथा सर्व मेणबत्ती थोडी उंच धरा आणि एकदा पांडुरंग परमात्म्याच्या नामाचा गजर करा सर्व जोरामध्ये पंडली कवरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की गुरु तुकाराम महाराज की अजून थोडे उंच करा पंढरपूरला आवाज गेला पाहिजे आपल्या कोलारे गावामध्ये सप्ताह चालू आहे हे पांडुरंगाला देखील समजलं पाहिजे म्हणून पांडुरंग परमात्म्याच्या नामाचा एकदा जोरामध्ये सर्वाई एक मुखाने गजर करा नामाचा पुंडली कवरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की भारत माते की हर 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 महादेव धन्यवाद मेणबत्ती हाताने विजवा घरी गेल्यानंतर देवघरामध्ये लावा सामुदायिक प्रसादान म्हणा स्पीकरवाल्याला विनंती आपण लाईट चालू करा जागेवर बसा अजून दीपोत्सवाचा कार्यक्रम संपला नाही सर्व खाली बसा सामुदायिक प्रसादान म्हणा आता विश्वात्मके येणे वाग्यज्ञ तोषावे तोषोनी मज जावे पसायदाने एकळाची व्यंकटी साड तया सत्कर्मी रतिवाडो भूता परस्परे पडो मैत्र जीवाय धृताचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो देवांचे तोतलाओ प्राणिजात वर्षत सकळ मंगळी ईश्वर शांती मांडी आली अनवरत भूमंडळी भेटतया होता चला कल्पतरुचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जय अर्णव चंद्रने जलांचन मात्रंड जेता पैन हे सर्वाई सदा सज्जन सूर्य होतु किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिलोकी बजिवादी पुरकी अखंडित आणि ग्रंथोपजीये विशेषी लोकीये दृष्टा दृष्ट विजय भवावेजी एक मने श्री विश्वेश्वराओ आहो दान पसाओ वरी ज्ञान देव सुया झाला वरी ज्ञान देव सुया झाला वरी ज्ञान देव सुखिया वासुदेवारी वासुदेवारी वासुदेव हरी या ठिकाणी दीपोत्सवाबद्दल परमसे आदरणीय मधुकर महाराज कराळ्यांना विनंती करतोय का आपण दोन शब्द या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. रामकृष्ण हरी लागोनिया पाया विनिमित्त तुम्हाला करटाळी बोला मुखी नाम.
खरोखर जर पाहायला गेला तर आज या त्या कोल्हाऱ्या गावामध्ये अखंड नामयज्ञ सोहळा या कोल्हाऱ्या गावामध्ये साजरा होत असताना जर पाहायला गेलं तर 3 वर्षापूर्वी या ठिकाणी इवळेचे रोप लाविले द्वारी त्याचा वेळू गेला गगनावरी आणि या ठिकाणी नामयज्ञ सोहळा साजरा करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे गुरुवर्य आदरणीय कैलास महाराज भोईर याही या ठिकाणी रोपटं लावलेले आहेत आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी जे दीपोत्सवासाठी उपस्थित असलेले माझे मित्र परमस्नेही अमरजी मिसाल, त्याचप्रमाणे आमचे सुरेश दादा आणि ज्यांना आम्ही आप्पा असे म्हणतो ते आमचे तांबोळी आप्पा आणि त्याचप्रमाणे कर्जत तालुक्याचे उपसभापती हिंदोळाताई आणि या ग्रामपंचायतीचे सरपंच आदरणीय आणि या ठिकाणी विरले साहेब आहेत आणि याच ठिकाणी विजय महाराज पाटील तसेच आमचे रायगड जिल्ह्याचे माजी अध्यक्ष सुरेशदादा टोकरे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्वांची नावं काही घेत नाही, व्यासपीठावरती सर्वांना नतमस्तक होऊन, कारण दीपोत्सवाबद्दल फक्त 2 अक्षरच बोलणार आहे। महाराजांनी आता सांगितले दीप कलिका जैसी धाकुटी बहु तेजा ते प्रकटी। पहा, दीप उत्सव करण्याचा मागे एकच हेतू असतो का हा दीप जो आहे तो या दिवापासून दुसऱ्याकडे प्रकाशित करण्याचा आहे। कारण दीपकलिका जैसी धाकुटी बहु तेजा ते प्रकटी तैशी सद्बुद्धी थेकुटी म्हणून आहे। आणि महाराजांनी सांगले आता सांगितलेले आहे दीप उत्सव करण्यासाठी आपण या ठिकाणी सगळी मंडळी आली आहात। त्याचप्रमाणे आमचे या ठिकाणी पत्रकार आणि पेरणे साहेब सुद्धा आहेत, कारण ते प्रत्येक ठिकाणाला जात असतात। आणि आज जर पाहायला गेलो तर या कोल्हारे गावामध्ये उल्हास नदीच्या तीरावर बसलेले असे आमचे हे कोल्हारे गाव आहे आणि या कोल्हारे गावामध्ये हा अखंड नाम यज्ञ सप्ताह चालू आहे। जर पाहायला गेलो तर या ठिकाणी स्वयंभू अशी या नदीच्या किनाऱ्यावरती असणारी आणि शिवशंकरांची मूर्ती आहे, ते पिंडी आहे। त्या ठिकाणी सर्व मंडळी त्या पिंडीचं दर्शन घडत असतो आणि तो सहवास या ठिकाणी या गावाला लागलेला आहे। कारण काय सांगू, आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती, त्याप्रमाणे या कोल्हाऱ्या गावामध्ये काही महंत संत यांची पावलं लागली आणि हा कोल्हारा गाव आता भगवंताच्या नामस्मरणाकडे वळलेला आहे पूर्वीपासून आहे। आमचे सुरेश दादांचे वडील ककडे दादा आणि असताना सुद्धा आम्ही या ठिकाणी आलो। नवे गवळी बाबा होते आणि गवळी बाबा असताना सुद्धा थोडा इतिहास सांगतो म्हणजे लक्षात येईल। त्यावेळेला आदरणीय हरिभक्त परायण गुरुवर्य साखरे महाराजांचे असणारे शिष्य कांबेकर महाराज आणि यांचा या ठिकाणी 79 80 आणि 82 83 पर्यंत कीर्तनाचा कार्यक्रम होता। परंतु पाहायला गेलो त्यावेळेचा सहवास आणि आजचा सहवास फार बदल झालेला आहे आणि या बदलाच्या कार्यक्रमामध्ये त्यावेळेला फक्त हाताच्या बोटावर एवढीच मंडळी आणि वारकरी होती। जर आज जर पाहायला गेलो तर फुलेला मोगरा फुलेला खरवं जर पाहायला गेलो तर अमर साहेब जर पाहायला गेलो आपण आपल्या नावामध्ये अमरत्व आहे, प्रत्येकाच्या हृदयामध्ये अमर ही ज्योत आहे आणि या ज्योतीच्या प्रकाशे शुद्धता देहांसी, या देहाला शुद्धता जर करायची असेल तर ही एक ज्योत बाह्यरंगाने ही ज्योत दिसते, अंतरंगामध्ये असणारी ही ज्योत आणि ती ज्योतीचे प्रकाश दाखवणारे आमचे गुरुवर्य आणि कैलास महाराज भोईर आहेत। याही या ठिकाणी कोल्हारे गावामध्ये प्रत्येकाच्या ठिकाणी असणारी ज्योत दाखवली आणि त्या ज्योतीच्या मुलेच हा अखंड नाम यज्ञ सोहळा साजरा होत आहे। आम्हाला बोलण्यासारखं भरपूर आहे, पण आम्हाला फक्त 2 अक्षराचीच अवधी दिली आहेत। सर्वांच्या टेरणी नतमस्तक होऊन आमच्या या ठिकाणी 2 अक्षराला पूर्ण विराम देतो। रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, भारत माते की धन्यवाद। महाराजांचं मार्गदर्शन वेळोवेळी आम्हाला लाभतंय, तरी महाराजांचं मनापासून या ठिकाणी व्यक्त करत आहे। आता ज्यांचं आगमन झालं परमसे आदरणीय आपल्या सर्वांचे लाडके नेते सुरेशदादा टोकरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व आगरी समाज संघटना तालुका अध्यक्ष यांचा या ठिकाणी ग्रामस्थ मंडळ कोल्हारे यांच्या वतीने या ठिकाणी सत्कार होता, त्याचा ते स्वीकार करावा। हरिभक्तपराय
आपले परमसिंह आदरणीय विजय शेठ हजारे यांना विनंती करतोय आपण त्यांचं या ठिकाणी शाल श्रीफल देऊन सत्कार करायचे. पुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. तसेच परमसे आदरणीय आपल्या सर्वांचे स्नेही शिवराम सेठ बदे कर्जत तालुका संघटक यांचा देखील या ठिकाणी सत्कार होत आहे, त्याचा ते स्वीकार करावा. विनायक हजारे यांना विनंती करतोय आपण शिवराम सेठ बदे यांचा शाल श्रीफल देऊन सत्कार करावा. सावकाश पुढे पुढे. पुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. धन्यवाद. या ठिकाणी शिवराम सेठ बदे यांना विनंती करतोय बदे साहेब PSI साहेब या आमच्या छोट्याशा कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. कृष्णा घाटे यांना विनंती करतोय आपण PSI साहेबांचा सत्कार करावा. जाऊ नकाच दीपोत्सवाचा कार्यक्रम अजून संपला नाही. महिला मंडळ कृपया थांबा. नवनाथ बागडे यांना विनंती करतोय आपण साहेबांचा सत्कार करावा. या पुढे. पुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ऐका या ठिकाणी जवळजवळ 8 वाजलेले. नंतर सर्वांसाठी महाप्रसाद आहे, नंतर कीर्तन आहे. शेवटचं या ठिकाणी भाषण परमसे आदरणीय अमरसेठ मिसाल. सर्वांचा आग्रह ग्रामस्थांचा का अमरसेठ मिसालही 2 शब्द मनोगत व्यक्त करावं. सरपंच साहेबांना बोलू द्या. ऐका सरपंच साहेबांना या ठिकाणी सर्वांची या ठिकाणी इच्छा आहे का साहेबाई बोलावं. सरपंच साहेब नंतर आमचे अमरसेठ मिसाल बोलतील. सर्वांना जय हरी. आज आपल्या कोलारे गावात पंढरपूरचा जो सोहळा आयोजित केला आहे, जो अखंड हरिनाम नामयज्ञ सोहळा आयोजित केलेला आहे, त्यामुळे पूर्ण कोलारे गाव एक भक्तिमय वातावरणामध्ये कुठेतरी आनंदित झाल्यासारखं दिसतंय. आपल्या कोलारे गावामध्ये येता वेळेस प्रत्येक वेळेस राऊंड मारता वेळेस जो आनंद होत नाही, आज ते सर्वांच्या चेहऱ्यावरती बघून आनंद होत आहे. प्रत्येक व्यक्ती इथे जमलेला प्रत्येक व्यक्ती हा वारकरी का आहे याचा प्रत्येक कुठेतरी होत आहे. सर्व घरादाराचे कुटुंबाचे सर्व ओझे सोडून भगवानाच्या देवाच्या नामस्मरणासाठी एकत्र येण्यात काय आनंद आहे, कसा आनंद असतो तो आज इथे प्रत्यय आलाय त्याचा. तसेच कैलास महाराज आणि विजय महाराज यांनी पूर्ण त्यांचं जे आयुष्य आहे ते पूर्णच्या पूर्ण आयुष्य आपल्या अखंड नामस्मरणाच्या सेवेसाठी भगवंताच्या सेवेसाठी अर्पित केलेलं आहे. जेव्हा सर्वजण पैसे कमवतात पण आनंद कमावणारा एकमेव व्यक्ती म्हणजे वारकरी, आणि त्याचा आज प्रत्यय मला इथे आला. मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद. धन्यवाद बिर्ले साहेब. असंच आम्हाला सहकार्य करावं ही नम्र विनंती ग्रामस्थांच्या व तसेच अमरसेठ मिसाल यांना विनंती करतोय आपण 2 शब्द या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. कोल्हारे गावामध्ये आज अखंड हरिनाम ज्ञानयज्ञ सोहळा या ठिकाणी साजरा होत असताना, हा महोत्सव साजरा होत असताना दिवाळी दसऱ्यापेक्षा दिवाळी दसऱ्यापेक्षाही मोठा सण जर कुठला असेल तर तो ज्ञानयज्ञ सोहळा आहे. आणि कैलास महाराज आणि विजय महाराज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेला हा सोहळा अतिशय चांगल्या प्रकारे सुनियोजित होत असताना या ठिकाणी उपस्थित असणारे
व्यासपीठावर आणि माझ्या समोर असणारे सर्व या ठिकाणी वारकरी संप्रदायातील आणि या ठिकाणी या पंचक्रोशीतील ग्रामस्थ, कोल्हाऱ्यामधील ग्रामस्थ यांना सर्वांना मी आदरपूर्वक नमस्कार करतो. खरं तर कैलास महाराजांनी थोड्या वेळापूर्वी सांगितलं होतं की दीपोत्सव झाल्यानंतर 2 लोक मार्गदर्शन करतील. मार्गदर्शन मी तर करू शकत नाही, माझं वय हे शिकण्याचं आहे महाराज, मार्गदर्शन करायचं नाही, ते आम्हाला तुमच्याकडून शिकायचं आहे. परंतु या ठिकाणी मी नक्की सांगेल की या कोल्हारा गावामध्ये उपस्थित असणारे माझे युवक या ठिकाणी आहेत. आपल्याला गळ्यामध्ये माला घालायची गरज नाही आहे मित्रांनो, दिंडीला जायची गरज नाही आहे, आषाढीचा एकादशीचा उपवास करायची गरज नाही आहे, पंढरपूरला जाण्याची गरज नाही आहे. परंतु या ठिकाणी बोलताना मी नक्की महाराज सांगेल. खरं तर महाराज एक गोष्ट मी अजून एक उल्लेख करतो की राजकारणाच्या व्यासपीठावर आपण काहीही बोलू शकतो, शब्द वेडेवाकडे जुळवता येतात, परंतु या ठिकाणी बोलताना खूप सांभाळून बोलावं लागतो, परमार्थ खूप मोठा आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी इथल्या मित्रांना सांगेल की हे सर्व काही करायची गरज नसताना आपल्या घरामध्ये आपले आई वडील आहेत. आपल्या स्वयंपाकघरामध्ये धूर खात असलेली आपली आई, हिला रुक्मिणीचा दर्जा, माता रुक्मिणीचा दर्जा आपण द्यावा, तिची सेवा करावी. एवढं केलं तरी आपल्यासाठी भरपूर, आपल्याला दिंडीला जायची गरज नाही आहे. आपल्या वरांड्यामध्ये असलेला आपला वडील, ज्यांनी आपल्यासाठी पूर्ण आयुष्य वेचलेलं आहे मित्रांनो, त्याला पांडुरंगासारखं आपण मानावं, त्याची सेवा करावी. एवढं केलं तरी आपण आषाढीला जे वारीमी जातो ती जायची गरज नाही मित्रांनो. खरं तर या ठिकाणी सांगतोय महाराज, दिंडीरोहण ज्या वेळेस पंढरपूरचं नाव होतं त्यावेळेस भक्त पुंडलिकापेक्षा आपण कितीतरी श्रेष्ठ सध्या आता आपण बघितलं तर, माफ करा महाराज, परंतु त्यावेळेस आपल्या वयाचे भक्त पुंडलिक असताना गावामध्ये सर्वात जास्त जर कुठला गावगुंड आणि कुठला वाया गेलेला कार्ट जर कुठला असेल तर ते भक्त पुंडलिकांना त्यावेळेस म्हणत असत. कारण वारंवार आई वडिलांचा अपमान करणारे भक्त पुंडलिक होते आणि त्या सर्व त्यांच्या वागण्याला कंटाळून त्यांचे आई वडील काशीला जायला निघाले होते. परंतु ते जात असताना पूर्ण गाव निघाला, भक्त पुंडलिक त्यांच्या मागून निघाले, परंतु जाताना त्यांना एक मठ सापडला. त्यांना आई वडिलांनी ओव्हरटेक करून त्यांना मागे टाकून पुढे गेले. परंतु त्या मठामध्ये जात असताना तिथल्या महाराज नाव सांगता येईल त्या महाराज कुकुट स्वामींच्या आश्रमात त्या ठिकाणी ते आश्रयास थांबले. ते थांबले असताना त्या ठिकाणी काशीला जायचा रस्ता त्यांना विचारला. महाराज म्हणले मला काशी काय ती माहिती नाही. त्याचं कारण त्या ठिकाणी येणारे वाटसरू असतील, भटकलेली लोक असतील, त्यांची सेवा करण्यामध्ये कुकुट स्वामी मग्न होते. कारण जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे मित्रांनो, आणि त्याचा धर्म ते कुकुट स्वामी त्या ठिकाणी त्याचं पालन करत होते. रात्री अचानक तिथे झोपलेले असताना, महाराज लांबवत नाही ना विषय, नाही बरोबर, हां, त्या ठिकाणी भक्त पुंडलिक झोपलेले असताना त्यांना अचानक रात्री आवाज आला. त्या ठिकाणी 3 महिला त्या आश्रमाची साफसफाई करत होती, सेवा करत होती, स्वच्छता करत होती, सारवण काढून रांगोळ्या काढत होती, पाणी भरत होते. भक्त पुंडलिक त्यांच्याकडे त्यांच्याजवळ जाऊन त्यांना विचारले, तुम्ही असं इथं कोण आहात, तुम्ही एवढं रात्री का काम करतात? त्यांनी सांगितलं, ज्या ठिकाणी जनसेवा असते त्या ठिकाणी आम्ही तिघे येतो. आणि त्या तिघी गंगा, यमुना, सरस्वती मित्रांनो त्या ठिकाणी होत्या. ते सर्व बघून भक्त पुंडलिकांच्या डोक्यात प्रकाश पडला. त्यांनी तिथून शपथ घेतली आणि आई वडिलांची सेवा एवढ्या मोठ्या प्रमाणात केली मित्रांनो की त्या ठिकाणी त्यांच्या घरी ज्या वेळेस पांडुरंग आले, पांडुरंग जेव्हा परमेश्वर होतो तेव्हा लख्ख प्रकाश पडलेला असतो, दरवाज्यामध्ये पांडुरंग होते. आणि भक्त पुंडलिक आई वडिलांचे पाय दाबत असताना त्यावेळेस करले, महाराज काय चुकलं तर मला माफ करा आणि मार्गदर्शन करा. त्यावेळेस लख्ख प्रकाश पडलेला असताना पांडुरंगाने आवाज दिला, पुंडलिका मी तुला या ठिकाणी प्रसन्न झालोय, मी तुला भेटायला आलोय. परंतु भक्तीमध्ये आई वडिलांच्या सेवेमध्ये पुंडलिक एवढे मग्न झालेले होते की त्यांनी मागे सुद्धा बघितलं नाही. माठाखालची वीट काढली आणि बाहेर फेकले आणि सांगितलं या ठिकाणी उभा राहा. म्हणून आज विटेवरी योग्य 28 पांडुरंग उभा आहे मित्रांनो. म्हणून मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, या ठिकाणी आई वडिलांची सेवा आणि जनसेवा ही उराशी बाळगून आपण समाजामध्ये वावरत राहा मित्रांनो. अजून एक महाराज एक शब्द, अजून एक उदाहरण देऊ. बोला बोला. बरं, एक गिरणी कामगार होता.
गिरण्या बंद झालेल्या होत्या, उपासमारीची वेळ त्याच्यावरती होती आणि चांगल्या प्रकारे त्याचं आयुष्य जगत असताना त्याला कोणी परिवारामध्ये फक्त एकच त्याची पत्नी होती, मूलबाल नव्हतं बिचाराला. रोज सकाळी उठायचा, न्यूजपेपर वाचायचा, त्यानंतर तो पान टपरीवर जायचा, घरून 2 रुपये घ्यायचा, पावणे 2 रुपयाचा पान खायचा आणि तिथे बसलेल्या टपरीजवळ भिकाऱ्याला तो 25 पैसे रोज द्यायचा. हा त्याचा 20 वर्ष दिनक्रम होता मित्रांनो. सतत 20 वर्ष न चुकता महाराज हा त्याचा दिनक्रम होता. एका दिवशी पत्नीला चक्कर आली आणि पत्नीला त्याने दवाखान्यात घेऊन गेला. दवाखान्यात घेऊन गेल्यावर पत्नीला डॉक्टरांनी सांगितलं, त्याच्या पायाखालची जमीन आदरली, कानामध्ये गरम तेल पडलं, असं त्याला त्रास झाला, कान ठेल्या बसल्या. कारण डॉक्टरांनी सांगितलं तिला कॅन्सर आहे, तिला खर्च 1 ते 2 लाख रुपये येईल. मित्रांनो, गिरणी कामगार, गिरण्या बंद झाल्या होत्या, बेरोजगार होता. मित्रांकडे गेला, नातेवाईकांकडे गेला, आपल्या चांगल्या काळामध्ये ज्या ज्या लोकांना मदत केले त्यांच्याकडे मदतीसाठी गेला, परंतु त्याला कोणीच उभं नाही केलं. त्यावेळेस त्याने ओळखलं की जो आडल्या माणसाला उपयोगी पडत नाही तो माणूस नसतो. सर्व माणसं सारखी नसतात, परंतु मनात विचार आला, पत्नीला वाचू शकत नाही तर मग या आयुष्याचा फायदा काय, आत्महत्या केलेली बरी. समुद्र किनारी गेला, उडी मारणार, तेवढं पुन्हा मनात विचार आला का मी जर असं केलं तर माझ्या पत्नीकडे कोण बघणार. पुन्हा आला. 3-4 दिवस असे त्याचे गेले असताना त्या पानटपरीजवळ तो जात होता. तिथून जात असताना पानटपरीवाल्याने त्याला बोलवलं, दादा तुम्ही रोज येता, 20 वर्ष एकही दिवस इथे चुकला नाहीत आणि आज अचानक काय झालं की तुम्ही 4 दिवस इथे फिरकला सुद्धा नाहीत. त्यांनी सर्व हकीकत त्यांना सांगितली. पानटपरीवाला बोलला, माझी पानटपरी किंमत 10 ते 15, 20, 25 हजार असेल, मी 2 लाख रुपये जमा करून देऊ शकत नाही, तुम्हाला जर गरज असेल तर तुम्ही मला आवाज द्या, ही पानटपरी तुमच्यासाठी विकेल. परंतु तो म्हणला, तुझा याच्यावरती संसार चालतो, मुलं बालं घर परिवार चालतो, तुझी पानटपरी घेऊन मी काय करू. तिथून तो तसाच गेला. दवाखान्यामध्ये कसं जायचं, पत्नीसमोर कसं उभं राहायचं, परंतु तो हॉस्पिटलमध्ये गेला. दवाखान्यात गेला असताना डॉक्टरने सांगितलं, आपल्याला दवाखान्यामध्ये ऑपरेशनची तयारी करायची आहे, तुमची पैशाची व्यवस्था झालेली आहे. पैशाची व्यवस्था झाली हे ऐकून तो आश्चर्यचकित झाला की हा चमत्कार झाला कसा. मित्रांनो, पैसे आले कुठून. परंतु आज या ठिकाणी मी तुम्हाला नक्की सांगेल की तो 20-25 वर्षाच्या पानटपरीच्या खाली एका भिकाराला 25 पैसे रोज देत होता. त्या भिकाराने ते ऐकून त्याचे 2 लाख रुपये भरले होते. मित्रांनो, त्यांनी जाऊन त्या भिकाऱ्याला मिठी मारली, का केलं तू माझ्यासाठी, कशासाठी केलं. तो भिकारी म्हणाला, मी करणारा कोण आहे, तू जर माझी रोज नित्यनेमाने 25 पैसे 20-25 वर्ष मला रोज देऊ शकतो तर मी तुझ्या 1 दिवस उपयोगी आलं तर मी काय गैर केलं. आणि भिकारी अजून एक शब्द म्हणाला, महाराज चित्ती नाही आज त्याचा पांडुरंग दास. म्हणून आपण चांगले कार्य, चांगले कर्म करत राहा. पृथ्वी गोल आहे मित्रांनो, इथे पाप असू द्या पुण्य असू द्या व्याजा सकट परत मिळतात. म्हणून आज या ठिकाणी कार्यालय महाराजांनी सांगितलं की अंतरंगाची ज्योत आहे. ही अंतरंगाची ज्योत ही सदैव या कोल्हारा गावामध्ये, या गावातील आजूबाजूला असणाऱ्या सर्व पंचकोशीमध्ये हिचं तेजोमय प्रकाश या आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये उजळत राहील, आपल्या सर्वांना सद्बुद्धी मिळत राहील, अशी मी या ठिकाणी पांडुरंगा चरणी प्रार्थना करून महाराज माझं भाषण वाढलेलं आहे. मी सर्वांची माफी मागून या ठिकाणी माझे 2 शब्द थांबवतो. या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली, मी सर्वांचा आभार व्यक्त करून या ठिकाणी धन्यवाद मानतो. धन्यवाद. ते राजकीय जरी असले तरी आध्यात्मिक क्षेत्राचा अमर सेठ यांना गाढा अभ्यास आहे. पहा, जवळजवळ एखाद्या वारकऱ्याला जी कथा सांगता येणार नाही, माझा त्यांचा रोज कॉन्टॅक्ट असतो, ते रोज वाचन करतात रात्री. असो उत्तम या ठिकाणी आम्हाला या सर्व भाविकांना या ठिकाणी बोध, मी पहिल्यांदाच म्हटलं मार्गदर्शन, हेच मार्गदर्शन आहे. अमर सेठने सांगितलं तुम्ही एकादश नका करू, आषाढीला नका जाऊ. ते कोणासाठी सांगितलं, जो आई वडिलाची सेवा करत नाहीत त्याच्यासाठी. कोण कोण करत नाही बोटवर करा, कोण कोण करतंय, आता तुम्ही कोण नाही करणार. असो, अमर सेठ नेहमी दीपोत्सवाला येत जाणं आम्हाला मार्गदर्शन करावं. आता ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी आभार प्रदर्शन या ठिकाणी 2 शब्द मनोगत परमसे आदरणीय आमचे सुरेश शेठ गोमारे यांना विनंती करतो, आपण या ठिकाणी 2 शब्द मनोगत व्यक्त करावं. जवळजवळ 8:15 वाजलेले.
शेवटचं. हॅलो, आज संक्रांत आहे. तिळावरनं बोलतो. तिला एवढे बांधुनी घर आत राहे विश्वंभर. तिला एवढे बांधुनी घर आत राहे विश्वंभर. या विश्वंभराला आतल्या जर चार्जिंग करायचं असेल, आपण मोबाईल चार्जिंग करतो, पण या विश्वंभराला जर चार्जिंग करायचं असेल तर आत गरज आहे. हॅलो, अध्यात्माची गरज आहे. आणि आज आमच्या कोल्हाऱ्यामध्ये, माझ्या गावामध्ये आज जो सप्ताह आहे, खरोखरच आपण सगळ्यांचं हे चैतन्य जे आतमध्ये स्वरूप बसलेलं आहे ते चार्जिंग झाल्याशिवाय राहणार नाही, अशा पद्धतीतला हा सोहळा आहे. आणि थोडक्यातच आवडतो. या ठिकाणी आलेले आभार प्रदर्शन दिलेलं आहे. माझ्याकडे भाषणाची व्यवस्था नाही आहे, तर आज या ठिकाणी आमचे जिल्हा अध्यक्ष, माजी जिल्हा अध्यक्ष सुरेशदादा टोकरे, अमर मिसाल, आमच्या ताई आणि सर्व वारकरी संप्रदायातले मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिली, या कार्यक्रमाला शोभा आणली. खरोखर सर्वांचं. आणि कैलास महाराजांनी हा जो कार्यक्रम आमच्या कोल्हाऱ्याला घ्यायचं ठरवलं कोल्हारे गावामध्ये, तेव्हापासून हा कार्यक्रम सतत असा होत आहे. आणि प्रत्येक कार्यक्रमाला मी येत असतो. मी सुद्धा राहतो नेरळला, पण गाव माझं आहे, माझ्या गावामध्ये मी येत असतो. आणि सर्व या ठिकाणी आलेल्या सर्व लोकांचे गावाच्या वतीनं, माझ्या ग्रामस्थांच्या वतीनं सर्वांचे मनापासून आभार मानतो. आपण इथे आलात, यापुढे असं येत राहा. त्याचप्रमाणे महिला मंडळ सुद्धा बऱ्याच मी पाहतो 2 तासापासून या ठिकाणी आहेत. आणि या महिलांनी सुद्धा या ठिकाणी येऊन उपस्थिती दाखवले, तर महिलांचं सुद्धा, आमच्या महिलांचं सुद्धा आभार मानतो. त्याचप्रमाणे आमच्या गावातली सर्व तरुण पिढी जी या कार्यक्रमामध्ये सहभाग घेते, आणि त्यांनाच आता मोठेपण दिला पाहिजे. आपण रिटायर झालेली माणसं आहेत. आणि ही जी तरुण पिढी आहे आमच्या गावातली, ही अतिशय म्हणजे अतिशय सांप्रदायिक काम करणारी मंडळी आहे. सांप्रदायिक कुठलीही गोष्टी असू द्या, संप्रदायाची अगदी जटून सर्व काम करतात. त्याचप्रमाणे त्यांना गावातल्या लोकांना मार्गदर्शन आमचे माऊली हजारे हे करत असतात. अशा प्रकारे या ठिकाणी कार्यक्रम संप्रदायाचा होत असतो. सर्व पुन्हा एकदा सर्व आलेल्या सर्व मंडळीला, वारकरी संप्रदायाचे असो किंवा वारकरी संप्रदायातले नसो, सर्वांचे मनापासून गावाच्या वतीनं आभार मानतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद गोमारे साहेब. असो, या अखंड हरिनाम सप्ताहासाठी ज्याही सकाळी नाश्ता दिला, कैलासवासी मारुती आलाजी दळवी यांच्या स्मरणार्थ रुपेश रामा दळवी यांच्यातर्फे, तसेच कैलासवासी सरस्वती दामो हजारे यांच्या स्मरणार्थ सौ प्रमिला वासुदेव हजारे यांच्यातर्फे सकाळची नाश्त्याची व्यवस्था केली. त्यांचं देखील या ठिकाणी सत्कार होत आहे. तसेच दुपारची पंगत श्री सचिन रामचंद्र कडू बेंडसे यांच्यातर्फे या ठिकाणी त्यांचा देखील सत्कार होत आहे. आणि आता जी रात्रीची जी भोजनाची पंगत आहे, ग्रामस्थ मंडळ कोल्हारे यांच्यातर्फे आलेल्या सर्व भाविकांना नम्र विनंती, महाप्रसाद घेतल्याशिवाय आणि कोणी जाऊ नये. तसेच सकाळी उद्या नाश्त्याची जी व्यवस्था केलेली आहे, कैलासवासी नंदाबाई मधुकर पाटील यांच्या स्मरणार्थ श्री मधुकर लक्ष्मण पाटील काल्याचा महाप्रसाद, प्रदीपजी गायकवाड, शरदजी हजारे, बाळकृष्ण हजारे, समीर मिनमिने आणि संजय गवळी यांच्यातर्फे उद्या सर्व भाविकांसाठी काल्याचा महाप्रसाद आहे. असो, आपण या ठिकाणी आलात आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल ग्रामस्थ मंडळ तुमचं मनापासून या ठिकाणी सर्वांचं ऋण व्यक्त करत आहे. सर्वांना विनंती, महाप्रसाद सर्व घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये. आणि महाप्रसाद घेतल्यानंतर कीर्तन श्रवणाचा या ठिकाणी लाभ घ्यावा. आजच्या नियोजित कीर्तनकार आहेत हरिभक्तपरायण अश्विनीताई म्हात्रे महाराज हजर आहेत. तरी सर्व भाविकांना नम्र विनंती, आलेल्या पाहुण्यांना नम्र विनंती, आपण या ठिकाणी महाप्रसाद घ्यावा. आता या ठिकाणी दीपोत्सवाचा कार्यक्रम संपला असं ग्रामस्थांच्या वतीने करतोय. पुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. धन्यवाद. तरुण मित्र मंडळांना विनंती, आपण वाढण्यासाठी सहकार्य करावं. पलीकडं स्पीकरवाले बंद करू नका माईक. भोजनाची पंगत पलीकडच्या साईडला आहे. जय दादा.